आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सर, मला माहिती आहे तुम्ही आधी वस्तीत आला नसाल, तुम्हाला उगाच त्रास होतोय, पण काय आहे ना सर, वस्तीतली मुलं खूप त्रास देतात हो। नाही ग दिव्या, त्यात काय एवढं? पण मी काय म्हणतो भाई चंदन चंदन मी काय म्हणतो तू काय कपडे घालणार आहे? भाई महत्वाचा प्रश्न। अरे आपल्या जिगरी मित्राचं लग्न आहे यार, तर काहीतरी असं स्पेशल काहीतरी घालेल म्हणजे चला मग जाऊयात सर, उगाच इथे थांबण्यात काय अर्थ नाही। या शुअर। हां ओके ओके एक मिनिट थांब फक्त भाई समोसा ठेव जा कोल्ड्रिंक आज समोसा खाल्ले सकाळ फक्त लग्नात कामाला लावायचं नाही, मला नाचायचं। काहीतरी सांभाळून जा भाई, घोडा बिडा दिसेल तुला वस्तीत आरामात। भाई काय आलो रे। टॅक्सीडो म्हणजे काय तू सांग ना मला। टॅक्सीवाले नाही घालत रे, ते जेम्स बॉन्ड। आता शाळेत जातो तरी असं वागतोय, याला काय काय ह्याचं शिक्षण बंद करून मी भाई कधी सुरू केलं त्याने? बस मी पण कुर्ता काय ताई मी निघते हा, डबा भरून झालं की हो शिवा, घरी सगळे कसे आहेत आणि वस्तीतले? सगळे व्यवस्थित आहेत। शांता मावशीने काढा करून दिला ना तर सगळ्यांना बरं वाटतंय। सगळे म्हणतात की काहीतरी जादूची कांडी फिरवली। काय झालं सीताई? शिवा, मला खरं तर ह्याच विषयी बोलायचे तुझ्याशी। काय? बोला ना। म्हणजे मी संशय घेते असं वाटेल तुला, पण हे सगळं कसं सोयीस्कर रीतीने होतंय कळतंय तुला? म्हणजे बघ, जेवण बनवायला शांताबाई होत्या, काढा सुद्धा त्यांनाच करता आला, ज्याने सगळ्यांना बरं वाटलं। हे सगळं खूप सोयीने होते असं वाटत नाही तुला? सीताई तुम्ही ना खूप विचार करताय। असं नाहीये हो, शांता मावशी गावाकडची, तिला सगळं हे माहीत असणार ना, काढा कसा करायचा, काय करायचं, त्याच्यामुळे तिने केलं असेल, बाकी काही नाही। शिवा, आजकाल काहीही सांगता येत नाही। भाजी काय झालं मावशी? अगं शिवा ताई, माफ करा, म्हणजे मी मुद्दाम नाही ऐकलं, पण थोडंसं कानावर पडलं माझ्या। तुमची इच्छा नसेल तर मी नाही राहणार तुमच्या घरात, पण सीताई एक सांगू का तुम्हाला? या पोरीने ना पावसा पाण्याचं मला राहायला घर दिलंय, त्याच्यामुळे मी 2 वेळचं जेवण जेवते। मी असं नाही करणार, मी प्रामाणिक आहे हो। हां, आणि आणखीन एक सांगते, माझा नवरा सुद्धा असं कुठल्या तरी गाव जेवणाचं जेवण जेवलं आणि विषबाधा होऊन गेलाय बघा। काल जेव्हा मी काढा केला, तुम्हाला सगळ्यांना खूप बरं वाटलं, तेव्हा मला सुद्धा खूप बरं वाटलं, पण ते जाऊ दे सगळं। तरी पण तुम्हाला माझी अडचण होणार असेल तर मी नाही राहणार इथं। अगं शांता मावशी ऐक, तू जरा शांत हो, असं खरंच काही नाहीये। हे बघ, थोडा गैरसमज झाला, पण तुला कोण वाईट नाही बोलत आहे। तुम्ही सगळे माझ्या पोरांसारखे। तू शांत हो बस, तू रडू नको, हां? तू कर का, मी आले। सीताई मी येते, शांत। सर, थँक्यू सो मच, तुम्ही मला एवढं घरापर्यंत सोडायला आला। हे बघ दिव्या, तू माझी पीए आहे, एम्प्लॉई आहेस, तेवढं तर मी करूच शकतो ना तुझ्यासाठी। आणि हे बघ, जर तुला अजूनही सेफ फील होत नसेल तर मला सांग, मी रोज येईल, मला काहीच प्रॉब्लेम नाही। नाही सर, एवढा त्रास नाही देणार मी तुम्हाला। ओके ठीक आहे सर, मग
उद्याचं काही लाईनअप असेल तर मी कळवते तुम्हाला. ओके? ओके. बरं, मला पाणी मिळू शकेल का प्लीज? तहान लागली. हो सर, शुअर. सर, हे दिव्या, दिस इज नॉट फेअर. काय झालं सर? मी तुला इथे घरापर्यंत सोडायला आलो आणि तू मला साधं घराच्या आत पण नाही बोलवलंस. हा, हो सॉरी सर, पण आत इतका पसारा आहे मला जरा, आणि घर काय हो, खोली आहे नुसती. इनफॅक्ट मला वाटतंय की मी तुम्हाला चाळीत आणूनच जरा चूक केली. नाही नाही, तसं काही नाही का दिव्या, एवढं काय तू मनावर घेतेस. निघू मी, येतो. ओके सर. ओके, बाय. उद्या ऑफिसला ये. हा सर, बोल ना. थांबा ना, म्हणजे सॉरी, तुम्ही बरोबर म्हणालात. तुम्ही घरापर्यंत मला सोडायला आलात आणि मी तुम्हाला चहा सुद्धा विचारला नाही. या ना प्लीज. नक्की? येस सर, नक्की. नाही दिव्या, मी निघतो, मला उशीर होतोय. करून आणलास गृहपाठ? सर आपण A to Z केलाय. सर मी पण केला. मी आपण केलंय. किती उशीर? सॉरी सर, ते वस्तीत जरा प्रॉब्लेम झाला होता म्हणून उशीर झाला. काय झालं होतं? नाही काय नाही, तो प्रॉब्लेम झाला होता पण ते झालं, सॉल्व्ह झालं. काही टेन्शन नाही ना? नाही तर ठीक आहे. आणि ही कुठे आहेत बाकीची मुलं? कोणी झालं नाही? कुणी आलेलं नाही म्हणून तर विचारतोय. नाही मला माहित नाही सर, मी घरून आले, म्हणजे मला काहीच आयडिया नाही, कोणी काय बोललं पण नाही मला वाटलं आले असतील ते. मला एक सांग, कुणी काही बोललं होतं तुला उशीर येणार वगैरे, उशीर होईल असं काही? नाही, मी फोन करून बघते. एक मिनिट थांब. बघ. उचलते का कोणी? नाही सर, कोणी फोन नाही उचलत आहे. सर जाऊ द्या ना त्यांना, तुम्ही शिकवा ना आम्हाला मजा येते. ते काय आज येणार नाहीत मला वाटतंय. अरे येणार नाहीत कसं? त्यांचा अभ्यास बुडणार नाही का? सर आज काही महत्वाचं शिकवणार आहात काय? नामदेव महाराज, तुमच्यासाठी रोजचं शिकवणं हे महत्वाचंच असतं की नाही? सर मला माहित नाही ते कुठे, मी बघू नको जाऊन पटकन. नाही तू नको जाऊस. मला सांग, आता ते कुठे असतील? त्याचं गॅरेजवरच असायला पाहिजे.